पैसा कमवणं हे एंड गोल आहे प्रत्येकाचं, कारण पैशाशिवाय जगात काहीच नाहीये. अशी काही टेक्निक आहे का की आपण पैशाला अट्रॅक्ट करू शकतो? फक्त काबाड कष्ट करून जर माणूस श्रीमंत झाला असता किंवा पैसा आला असता तर जे मजुरी करतायत ते लोक सर्वात जास्त श्रीमंत राहिले असते. पैशांवरती नियंत्रण कसं मिळवायचं? जर तुम्ही तुमच्या फॅमिलीच्याही गरजा 3 महिन्याच्या वर पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही गरीब आहात. पालकांना असं वाटतं की आम्हाला नाही मिळालं ना, आमच्या मुलांना मिळावं. मागण्याआधी वस्तू हजर असते. तुमच्या 7 पिढ्यांनी दुसरीच पिढी सुद्धा बसून खाऊ शकत नाही. ग्रामीण भागामध्ये खास करून बऱ्याच घरांमध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. पैसा कमवणं अवघड गोष्ट आहे असं जिथे वाटलं तिथेच तुमची प्रगती शांत होते. जर तुम्हाला कुणाकडे अडकलेला पैसा निघावा असं वाटत असेल तर 100% प्रभाव टाकणारी टेक्निक म्हणजे तुमची ब्रीदिंग पॅटर्न. तुमच्या व्हॅल्यू बिलीफ्स चेंज करून तर बघा, प्रायोरिटी चेंज करा. 100% श्रीमंत होणार हे शिकावं लागतं. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं लागतो तो म्हणजे पैसा. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. आता तो पैसा का टिकत नाही याचे मल्टिपल रिझन्स असतात आणि या सगळ्यांवरतीच चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मनी माइंडसेट आणि बिझनेस ग्रोथ कोच कविता जाधव मॅडम आलेले आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. थँक्यू सो मच. येस, मी कविता जाधव. मी लाईफ हिलिंग करते. ओके. आणि पैसा कमवायचा कसा, टिकवायचा कसा आणि मिळवायचा कसा, हां, हे सगळं शिकवते. माझा यालाच धरून पहिलाच तुम्हाला प्रश्न आहे की आज तुम्ही मनी माइंडसेट आणि बिझनेस ग्रोथ कोच म्हणून लाखो लोकांना श्रीमंत केलेलं आहे, मार्गदर्शन करत आहात, तुमचे सेमिनार्स होतात, वेबिनार असतात. या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली आणि या क्षेत्रामध्ये यावंसं असं का वाटलं तुम्हाला? या क्षेत्रात मी 2016 पासून आहे. बरं. आता पॉडकास्टमुळे बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली आहे फक्त, पण मी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हे 2016 पासून करत आहे. आणि ॲज अ टीचर माझी, जशी मी मागे सांगितलं आहे तुम्हाला की माझी स्कूल आहे, क्लासेस आहेत. जर या मुलांचे आपण लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो तर बरेच लोक डिप्रेस्ड होते. कोविड नंतर तर खूप लोकांना त्रास झालेत, किंवा त्याआधी सुद्धा पैसा मिळवायचा कसा, आणि त्या टेन्शनमध्ये बऱ्याचशा लोकांनी सुसाईड केल्या. शेतकरी वर्गात पण खूप मोठी आपण दरी बघतो की शेतकरी आणि मिडल क्लास लोक हे सफर करत असतात या सगळ्या गोष्टींमधून. तर मला ज्या वेळेला कळलं की आपला माइंडसेट शिफ्ट केल्यानंतर आपण श्रीमंत होऊ शकतो, रादर आपण त्या मेंटॅलिटीला पोचल्यानंतर आपण प्रत्येक गोष्ट बॅलन्स करू शकतो. तर मी ते माझ्यापर्यंत न ठेवता महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत ते पोचावं, ते ज्ञान, जेणेकरून जे फक्त काबाड कष्ट करून श्रीमंत होऊ शकतो असा जो माइंडसेट आहे लोकांचा तो बदलावा आणि खरोखर तुमच्या मनावर ताबा मिळवून आणि तुम्ही विचार बदलून कसे श्रीमंत होऊ शकतात अगदी कमी वेळेत. 5 वर्षाचं ध्येय तुम्ही वर्षभरात कसं साध्य करू शकतात हे प्रत्येकापर्यंत पोचावं म्हणून मी हे कार्य हाती घेतलं 2016 पासून आणि आतापर्यंत ते चाललंय. हजारो लोक जे आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्या ड्रीम्स कंप्लीट केलेल्या आहेत, खूप गोष्टी अचीव केलेल्या आहेत. एवढे टेस्टिमोनियल्स आहेत की दाखवले तर 2-4 दिवस पण कमी पडतील. अच्छा, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की मी जसं सांगितलं की पैसा हा माणसाच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचा आहे आणि तितकाच तो गरजेचा सुद्धा, कारण कुठलंच काम पैशाविना आजकाल होत नाही आहे. जसं तुम्ही म्हटलात की या भूतलावरती राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत होण्याचा अधिकार आहे आणि त्या व्यक्तीचा फक्त माइंडसेट आपल्याला चेंज करायचा आहे, जो की तुमच्या मार्गदर्शनामुळे आज बऱ्याच लोकांचा होत आहे. यालाच धरून माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे सुरुवातीलाच, माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा हा किती महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी लागणारा माइंडसेट किती महत्त्वाचा आहे? आपण श्वास घेतो, अगदीच, किती महत्त्वाचा आहे. हां, बरोबर. म्हणजे जर श्वास नाही घेतला तर म्हणजे आपण अस्तित्व संपून जाईल आपलं. अस्तित्व. पैसा नसल्यावर अस्तित्व असतं का मग माणसाचं? नाही. मीन्स सायकोलॉजिकली आपण असं म्हणू शकतो की हो, पैसा जगण्यासाठी सर्व काही नाहीये, पण पैशाशिवाय जगणंच शक्य नाहीये. अगदीच बरोबर, अगदीच. मग जर इतका महत्वाचा पैसा आहे तर तो कमवण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि तो अगदी सहज कमवू शकतो हे सत्य आहे आणि ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तो माइंडसेट शिफ्ट मी माझ्या क्लासेसमध्ये करत असते. ओके. मग आता तुम्ही बोललात की पैसा कमवणं हा प्रत्येकाची गरज बनली पाहिजे किंवा गरज आहे असं आपण आहेच, आहेच, गरज आहे की त्याच्याशिवाय काही चालतच नाही. हा पैसा
मिळवण्याच्या काही टेक्निक्स आहेत का? आणि जसं तुम्ही म्हटलात की एखाद्याला एखादा गोल जर 5 वर्षामध्ये अचीव्ह करायचा असेल तर त्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळालं तर तो 1 वर्षामध्ये सुद्धा करू शकतो. हे कसं शक्य आहे? म्हणजे याच्या काही वेगळ्या टेक्निक्स आहेत का ज्या तुम्हाला वेगळ्या टेक्निक्स तर आहेतच, परंतु त्या आधी जे आहे ते तुमचा मॅनिफेस्टेशनवर विश्वास असणं गरजेचं आहे. आपण जे लॉ ऑफ अट्रॅक्शन जे मी शिकवतीये हे एक्झॅक्टली काय हे कळणं गरजेचं आहे. ते थोडंसं एक्सप्लेन करून सांगा मला. नक्कीच एक्सप्लेन करणार आहे. फक्त द सिक्रेट बुक वाचून किंवा द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वाचून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकत नाही. आत्ताच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे पेशन्स कमी झालेत, कमी वेळेत रिझल्ट्स हवेत, पण ते रिझल्ट्स मिळवण्यासाठीचा जो माइंडसेट आहे तो शिफ्ट होतच नाहीये. त्यामुळे रिझल्ट्स येत नाहीत आणि मग काहीतरी बोलायचं की हो तुम्हाला मिळवणं सोपं आहे, मग तुम्ही का पॉडकास्ट करत फिरतायत, पैसा तुमच्याकडे एवढा आहे. तर माझ्याकडे माझ्यासाठी आहेच, परंतु माझ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं, कारण ह्या युनिव्हर्समध्ये आपण सगळे बाइंडेड आहोत. बरोबर, आपण एकमेकांसोबत जोडलेले आहोत. आपण एकमेकांना भेटणं आणि आपण बोलणं किंवा माझं जेवढेही पॉडकास्ट बघतायत त्यांच्यापर्यंत मी पोहोचणं हे ब्रह्मांड आणि युनिव्हर्स किंवा गॉड आपण जेही म्हणू त्याच्या मनात असलं तरच आपण भेटू शकतो. नाही तर एवढ्या करोडो अब्जो लोकांमध्ये आपण एकमेकांना भेटणं किंवा आपले विचार पोहोचणं ही गोष्ट सोपी नाहीये. मग ज्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याचं लाईफ काहीतरी चेंज होणार असेल, त्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचलेलं आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं म्हणून आपण या माध्यमातून सगळ्यांना नॉलेज देत असतो. सो तुमचे जे माइंड आहेत कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या गोष्टीवर खूप डिपेंड आहे. जसं आपण एखादी मूवी बघतो आणि ती आपल्याला रिलेट होते, आपण रडतो की नाही. कुठली लास्ट मूवी बघितली आहे तुम्ही? मी जास्त रडलो असेल तर तो चिमणी पाखर पिक्चर बघतो. चिमणी पाखर का? कारण तुम्ही तेवढे अटॅच्ड आहात आईसोबत. पण तुम्हाला तर माहिती होतं की ते सगळं खोटं चाललंय. बरोबर, अगदीच आहे ना. मग रडले का तुम्ही? हां बरोबर, ते रिलेट झालं. म्हणजे काय झालं? रिलेट होणं म्हणजे काय नेमकं? स्वतःला त्या ठिकाणी पाहिलं असेल. स्वतःला पाहिलं म्हणजे तुमच्या इमोशन्स मॅच झाल्या, फ्रिक्वेन्सी मॅच झाली. ही फ्रिक्वेन्सी आपण कुठेही मॅच करू शकतो. तुमच्या सबकॉन्शियसला चुकीचं बरोबर खरं खोटं कळत नाही, तुम्ही जे दाखवतात ते कळतं. मग बरेच लोक म्हणतात की मी एवढे वर्ष मॅनिफेस्टेशन शिकत आहे मला तर काहीच मिळत नाहीये, माझ्याकडे तर दुःखच येत आहे, मी तर पैसा मिळवतच नाहीये. हे कशामुळे होतंय? कारण तुम्ही विचार करताय 5 मिनिटं पैशाचा कमवण्याचा आणि दिवसभर तुम्ही भांडताय, बोलताय, पैशाला वाईट म्हणताय, पैसा कमवणं अवघड आहे म्हणतायत आणि मग कसा पैसा अट्रॅक्ट होणार आहे? जर तो करायचा आहे तर त्यासाठी आधी तुम्हाला पॉझिटिव्ह व्हावं लागेल ना. कारण तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला जे दाखवतात तेच तुम्हाला मिळतं. मग बघा काय दाखवायचंय, तुम्ही जे दाखवणार आहात ते तुम्हाला मिळणार आहे. जसा खोटा पिक्चर बघून आपण खरं खरं रडतो, बरोबर, तसंच खोटं चित्र जरी दाखवलं तुम्ही तरी सुद्धा ते खरं होणार असतं, कारण तुमचा सबकॉन्शियस त्यावर वर्क करतो. कारण आपला कॉन्शियस माइंड फक्त 5% वर्क करतो आणि सबकॉन्शियस हा 95% वर्क करतो. ह्या टर्म्स ज्याला समजल्या तो आयुष्यात 1 वर्षात नाही 6 महिन्यातच करोडपती बनू शकतो. म्हणजे जसं की तुम्ही म्हटला की माणसाचा माइंडसेट स्ट्रॉंग असणं आणि क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. तर हाच माइंडसेट स्ट्रॉंग करण्यासाठी काही वेगळ्या टेक्निक्स आहेत का? हो, बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. समजा आता कुणाला तरी इन्स्टंट रिझल्ट हवेत, समजा खूप लवकर आता कुठली तरी एक्झाम दिलेली आहे मुलांनी समजा, किंवा कुठली तरी डील असेल ती क्रॅक होणार आहे, किंवा कुठे इंटरव्ह्यू दिलाय तो जॉब हवाय, तर अशा वेळेला काय करू शकता तुम्ही? एक काचेची बॉटल घ्यायची जी की ब्ल्यू कलर मध्ये असली पाहिजे. त्यावर तुम्ही अफर्मेशन्स लिहू शकतात. म्हणजे जे आपले काही गोल्स आहेत ते गोल्स लिहू शकतात. समजा मी श्रीमंत झालेलो आहे, माझा जॉब मला या कंपनीत मिळालेला आहे, मी ग्रेटफुल आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझी फॅमिली लाईफ सेक्युअर आहे, व्हॉट एव्हर, ते त्या बॉटलवर लिहायचं आणि कंटिन्यू त्या बॉटलमधून वॉटर इनटेक करायचं. म्हणजे काय होतं, आपण सगळ्यात जास्त काम काय करतो? पाणी पिण्याचं. अगदीच बरोबर की नाही? आणि मग जेवढ्यांदा तुम्ही पाणी पितात ना ती एनर्जी त्या मॅजिक वॉटर असतं. ती एनर्जी तुमच्या आत ट्रान्सफॉर्म होते तुमच्या कळत न कळत. म्हणजे तुम्ही ते कॉन्शियसली करा किंवा सबकॉन्शियसली करा, ते घडतंय, ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतंय. ते वॉटर तुम्ही जेव्हा बॉटल हातात घेता डिरेक्टली तर नाही पिणार आहे, एका तरी वाक्यावर तुमचं लक्ष जाणार आहे आणि मग ते वाक्य असं आपल्या पूर्वज म्हणायचे की शुभ बोलणाऱ्या, बोललेलं खरं होतं, वाईट बोलायला नको. मग ते कुणाच बद्दल बोलायला नको, ना स्वतःबद्दल ना इतरांबद्दल. आपण विचार करतो त्यातले 95% थॉट्स हे आपले निगेटिव्ह असतात. आणि ते रोजच्या रोज रिपीट होतात. मग कसं पॉझिटिव्ह घडणार आहे लाईफमध्ये? जर पैसा कमवायचा आहे
तर आधी माइंडसेट शिफ्ट करावं लागेल. तो माइंडसेट शिफ्ट करण्याचं काम आम्ही आपल्या क्लासेसमध्ये करत असतो 100%. यालाच धरून एक 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. बॉटल काचेचीच असली पाहिजे, त्याचं रिझन? एनर्जी ट्रान्सफॉर्म करत असतो आपण, Okay. आणि काच ही ट्रान्सपरंट आहे. Okay. दॅट इज ऑल्सो अ एनर्जी. कारण या पृथ्वी तलावर प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे. जसं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की माणूस कधीही मरत नाही, तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. तसंच या पृथ्वीवर जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एनर्जीने बनलेल्या आहेत. पैसा एनर्जी आहे, आपली बॉडी एनर्जी आहे, बरोबर, माइंड एनर्जी आहे, झाडं झुडपं जे आहेत ते ऑक्सिजन देतात, दॅट इज ऑल्सो एनर्जी. वॉटर एनर्जी आहे, विदाउट वॉटर वी कांट लिव्ह. अगदीच. ऑक्सिजन एनर्जी आहे, बरोबर आहे की नाही? तसा काच हा सुद्धा एनर्जी ट्रान्सफॉर्म करण्याचा फास्टेस्ट फॉर्म आहे. जर तुम्ही काचेच्या बॉटलमधून इंटेक करत असाल तर तुम्हाला ते स्पष्ट दिसणार आहे. ओके. आता आणि लवकर पास होतील ते वेव्हज. आता तुम्ही हे सांगितलं की काचेच्या बॉटलचं जे काय आहे ते, असं एखादं उदाहरण आहे का की जे अतिशयोक्ती वाटणारं स्वप्न सुद्धा सत्यात उतरलंय, तेही अगदी कमी कालावधीत? येस. माझ्या एक स्टुडंट आहेत सुचित्रा साठे म्हणून, त्यांच्या 3 स्कूल आहेत इथेच पिरंगुटला, अजून चाकण आणि अजून एक मला आठवत नाहीये. त्यांनी माझ्याकडे जवळजवळ महिन्यापूर्वी क्लास लावला, NLPचा कोर्स लावला डिरेक्टली. मिलियन रुपी कोच म्हणून डिप्लोमा आहे आपला, ज्यामध्ये तुम्ही सगळं शिकतात. म्हणजे पार तुमची मेंटॅलिटी चेंज होऊन जाते इतकी की तुम्ही परत कधी डिप्रेस होणार नाही. अगदी जग पालथं झालं तरी तुमचे विचार फर्म असणार आहेत, एवढं तुम्हाला मी फर्म बनवत असते. ओके, ठीक आहे. मग अशा वेळेला त्यांना अजून स्प्रेड करायचं आहे त्यांचं वर्क, स्वतःची स्कूल करायची. सो त्याच्यासाठी त्यांनी लोन प्रपोजल टाकलेलं होतं. 4.5 करोडचं लोन 8 दिवसात पास झालं, ज्यासाठी ते 2 वर्ष काम करत. बापरे. एवढे मॅजिकल रिझल्ट्स आहेत. ओके. म्हणजे माणसाने फक्त माइंडसेट चेंज केला तर अतिशयोक्ती वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहजरित्या. आणि इतकं लाईव्ह एक्झाम्पल आहे. ओके. मला परवा ते येऊन भेटल्या आणि त्या म्हटल्या की मॅम मी म्हणजे स्वप्नातही विचार केला नव्हता की एवढ्या लवकर. आणि त्यांना आता परत काहीतरी पुरस्कार आहे नॅशनल लेवलचा, मला आता आठवत नाहीये. आणि त्यांना एज्युकेशन बॉडीवर पण घेत आहेत. ओके. गव्हर्नमेंटमध्ये. म्हणजे एवढे मॅजिकल रिझल्ट्स आहेत. एक लेडी आहे रुचा कोसे म्हणून, त्यांचे हजबंड कोविडमध्ये गेले, कोकणातले आहेत. कोविडमध्ये हजबंड गेल्यानंतर त्या खूप फ्रस्ट्रेटेड होत्यात. 2-2.5 वर्षाचे पोरं, 2च मुलं, आणि अशा ठिकाणी राहत आहेत जिथे त्यांना खूप लिमिटेड सोर्सेस आहेत फॉर अर्निंग. सो शी इज इन डिप्रेशन. ती म्हटली की मॅम मला काही सुचत नाहीये, मी काय करावं. मला असं वाटतं की मी सुसाईड करावं. म्हणजे एवढ्यापर्यंत थॉट. त्यानंतर तिने NLP जॉईन केला माझा. अगदी सोनं मोडून अंगठी मोडून काहीतरी तिने माझा कोर्स जॉईन केला. आणि तिच्या मुलाला बालदमा होता, 6 वर्षाच्या मुलाला. तो आता 6 वर्षाचा झाला, वडील वारले तेव्हा 3 वर्षाचा होता. 3 वर्षे झाले त्यांच्या मिस्टरांना जाऊन. सो बालदमा होता, त्याला पंपिंग करत राहावं लागायचं दिवसभर. तुम्हाला माहिती असेल की त्यांना श्वास घेता येत नाही कदाचित, मग त्याचे सिव्हिअर इफेक्ट्स होऊ शकतात. तो मुलगा 1 महिन्याच्या आत त्याचा पंप बंद झाला. डॉक्टर म्हटले हे मिरॅकल आहे. बापरे. पंप बंद झाला आणि तिच्या अकाउंटला 5 लाख रुपये आले. तिला माहितीही नव्हतं, तिच्या मिस्टरांची पॉलिसी होती, ते डिरेक्टली तिच्या अकाउंटला क्रेडिट झाले. अक्षरशः रडली आहे. काल परवाच एक्झाम्पल आहे. म्हणजे मुलगा पण बरा झाला आणि आर्थिक जे प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व्ह झाले. म्हणजे तिला न कळत मी गोल लिहून घेत असते. ठीक आहे. म्हणजे मी खूप ऍक्टिव्हिटीज त्यात करून घेते. विजन बोर्ड असतो, गोल सेटिंग असते, विजन क्रिएशन असतं, खूप गोष्टी आहेत ज्या मी करून घेत असते. त्यामध्ये ती लिहायची की माझ्या अकाउंटला 5 लाख रुपये आलेत. 5 लाख. तिला मी म्हटली होती की जरा अमाऊंट वाढव, बट जी लेडी 5,000 कमवते तिच्यासाठी 5 लाख खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि तेवढे 5 लाख तिच्या अकाउंटला आले. अजून एक आरती म्हणून मुलगी आहे, स्वतः डॉक्टर आहेत, MD डॉक्टर. ऑपरेट झालं, 6 महिने बेडवरून हलणारही नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तिचा लाईव्ह व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी शेअर करू शकते. 6 महिन्यात त्या बेडवरून हलणार नाही असं सांगितलं होतं. बेड रिडन होत्या. बेडवर झोपल्या झोपल्या माझा क्लास जॉईन केला. पैसे नव्हते ट्रान्सफर करायला, फक्त 1000 रुपये मला ट्रान्सफर केले. जो कोर्स माझा 25,000चा आहे. मी म्हटलं इट्स ओके, एक व्यक्तीला हेल्प होणार आहे माझ्याकडून. बेड रिडन असताना झोपून ज्या वेळेला त्या क्लास करत होत्या तर त्यांना श्वास घेताना पण पोटात दुखायचं, एवढं मोठं ऑपरेट झालेलं आहे त्यांचं स्वतःचं. 8 दिवसात ती लेडी बसून क्लास करत आहे.
8 दिवसानंतरच त्या बेडवरून उठून बसल्या आणि आता जवळजवळ महिना झालाय क्लास लावून माझा त्यांना, म्हणजे सेशन्स अटेंड करून. सो ह्या एका महिन्यात त्या वॉकिंग करतायत 2 किलोमीटर, पेशंट्स चेक करतायत, मेडिसिन बनवतायत. आणि जे पिरियड्सचे प्रॉब्लेम होते, प्रत्येक लेडीला वेगवेगळा असतो, त्यांचे 8 महिने म्हणजे खूप सिव्हिअर त्यांना ब्लिडिंग व्हायचं. हे त्यांच्या तारुण्यापासून आत्तापर्यंत जो प्रॉब्लेम त्यांचा 2 म्हणजे एवढ्या वर्षात सॉल्व्ह नाही झाला, तो 2 महिन्यात सॉल्व्ह झाला. रेग्युलर त्यांना पिरियड्स यायला लागले. ॲज अ डॉक्टर शी इज रिअली व्हेरी ओपन, आणि तिने तो व्हिडिओ शेअर केला आहे की मॅम हा प्रॉब्लेम जो कधीही न बरा होणारा होता तोही झाला, आणि एक बेड रिडर व्यक्ती उठून बसतीये, तिचे पेशंट चेक करतीये, आणि समाजाला अजून वेगळं काय आपण उदाहरण देऊ शकतो. बरोबर. म्हणजे जी स्वतः डॉक्टर असून हारली होती, ती फक्त माइंडसेट शिफ्ट केल्याने जर उठून बसू शकते, 2 किलोमीटर चालू शकते, जिला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू हलू शकणार नाहीये, आणि तीच कंडिशन होती, झोपून तिने माझं फर्स्ट सेशन अटेंड केलं होतं. ती व्यक्ती आज पेशंट्स ट्रीट करते, त्या पेशंट्सला पण ती ब्लेसिंग्स देते, तेही बरे होत आहेत, ते तिला फीडबॅक देत आहेत. तेही व्हिडिओ माझ्याकडे तिने पाठवलेत. अजून काय एक्झाम्पल्स हवेत? निश्चितच हे सगळं ऐकूनच आता मलाच इच्छा झाली की तुमच्याकडे क्लास करायची. डेफिनेटली. तर मला याला आता विषय निघालाच आहे म्हणून विचारतो. अल्ट्रा रिच लोक असतात, रिच लोक असतात, आणि एकदम पुअर असतात. मग ह्या सगळ्यांसाठी वेगवेगळे क्लासेस असतात का? कारण मला जर क्लास लावायचा म्हटला किंवा आपल्या ऑडियन्सला क्लास लावायचा म्हटला तर तुमचे कसे कसे क्लास असतात, त्याची फीस किती असते, ते ऑफलाईन होतात की ऑनलाईन होतात, याच्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. ओके, डेफिनेटली सांगणार सर. समजा आपल्याला सेल्फ फिलिंग करायची, यात रिच आणि पुअर असं काही नाहीये. समजा एक मजूर व्यक्ती आहे, पण त्याला त्याचं लाईफ चेंज करायचंय, तर तो करू शकतो का? 1000% करू शकतो. सो आपला जो बेस कोर्स आहे, जो सेल्फ फिलिंगचा आहे, ज्यात तुम्ही हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी, तुमचे स्वतःचे जे सिव्हिअर प्रॉब्लेम्स आहेत, सो मग त्या व्यक्तींसाठी फक्त 25,000 मध्ये आपण 2 महिने शिकवतो, आणि तेही लाईव्ह क्लासेस असतात माझे. कुठल्याही रेकॉर्डिंग्स मी देत नाही, समोर स्वतः बसवून करून घेते. ठीक आहे. त्यामध्ये तुमचे 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे सेल्फ फिलिंग, की स्वतःच्या करिअरवर कसा फोकस करावा, पैसा कसा वाढवावा, अडकलेला पैसा. 1.5 करोड मिळालेत एका लेडीजला एका दिवसात. वैशाली गायकवाड म्हणून आहे, रिअल इस्टेटचं वर्क करतात त्या. एकाचा बंगलो दुसऱ्याला विकला, एका दिवसात 1.5 करोड कमवले. फक्त माइंडसेट शिफ्ट होण्याची गरज आहे. असे खूप उदाहरणं आहेत माझ्याकडे. माझे स्टुडंट्स स्वतः आता कोच झाले आहेत आणि ते पैसे कमवत आहेत. शिवाजी शिंदे सर म्हणून आहेत, ऋषाली शेट्टी आहे, रुचा कुसे स्वतः करत आहे, जी मी तुम्हाला सांगितलं की अगदी ती घाबरलेली होती आणि मुलाला बरं वाटलं, तिच्या अकाउंटला पैसे आले, ती सुद्धा करत आहे. एक लेडी होती माझ्याकडे, अनुप्रिया जाधव म्हणून, तिचे मिस्टर कोमामध्ये होते, वर्ष झाले, ते बरे झालेत. म्हणजे अशा खूप सक्सेस स्टोरीज आहेत. ओके. सो हा कोर्स झाला सेल्फ फिलिंगचा. ठीक आहे. जे तुम्हाला सांगतात ना सर की 5 दिवसात 7 दिवसात तुम्ही बरे व्हाल, दॅट इज फॉल्स, दॅट इज फेक न्यूज. 5 दिवसात कुणाचाही माइंडसेट चेंज होऊ शकत नाही. मी ते फेक प्रमोशन करत नाही. हा एक कोर्स आहे आपला. आणि दुसरा आहे तो ₹1,000,000 कोच म्हणून, जिथे तुम्हाला करिअर घडवण्याची संधी आहे, ज्यामध्ये तुम्ही NLP, EFT, सेडोना मेथड, सायकोसोमॅटिक मेथड, होपोनोपोनो, चक्र हिलिंग, बॅलन्सिंग, ग्रोथ, बिझनेस ग्रोथ, हे सगळं शिकत असतात. म्हणजे मी डिरेक्टली तुम्हाला लाईफ कोच म्हणून लॉन्च करते. म्हणजे कुणीही करा, तुम्ही करा, अजून कुणीही करा. इतकं बेस्ट करिअर ऑप्शन आहे. UK मध्ये एवढं ते ट्रेंडिंग आहे, पण आपल्याकडे लोकांना सोपं म्हणजे काहीच नसेल असं वाटतं. पण यामध्ये एवढे पोटेन्शियल आहेत की आपण लोकांचे लाईफ ट्रान्सफॉर्म करून अर्निंग करतो आहोत. बरोबर. काय होतं, डॉक्टर्स करतात, सेवा करतायत, टीचर्स पण सेवा करतायत, इंजिनियर्स पण सेवा करतायत, पण प्रत्येकाचा स्वार्थ आहे त्यात. म्हणजे मी असं म्हणत नाही की ते स्वार्थ आहेत, म्हणजे आपण आपल्यासाठी कमवतोय. पण ज्या वेळेला तुम्ही लोकांचे लाईफ ट्रान्सफॉर्म करतायत आणि त्यांना आनंद देतायत आणि त्यातनं पैसा येतोय, तर त्यासोबत ज्या ब्लेसिंग्स ऍड होतात तुम्हाला, त्या तुम्हाला फॉर एव्हर सक्सेसफुल होण्यासाठी हेल्प करतात. आणि सगळ्यात बेस्ट करिअर ऑप्शन आहे. आणि खूप जास्त फीज नाही आहे त्याची सुद्धा. 1.20 lakhs आहे फॉर 1 year. ओके ओके. एका वर्षात पूर्ण ट्रेन करून तुम्हाला ॲज अ लाईफ कोच आम्ही लॉन्च करतो. 1,20,000 एका वर्षाची फीज आहे. ती ऑफकोर्स आता वाढणार आहे, पण आता जे तुमच्या पॉडकास्ट थ्रू येतील त्यांना आपण तेवढीच ठेवूयात. आणि आपला एक, ज्यांना असं वाटतंय की हे फेक असतं, असं काही असतं का, कुणी येऊन काही सांगतं, सो त्यांच्यासाठी आपला 24 ऑगस्टला एक इव्हेंट आहे पुण्यामध्ये हॉटेल प्राईडला, जो की फक्त 5,000 मध्ये आहे. दिवसभर तुम्हाला विजन क्लिअर, मनी कशी अट्रॅक्ट करायची,
परत ती साठवायची कशी आणि लिगसी कशी क्रिएट करून ठेवायची. पैसा कमवणं म्हणजे फक्त गरजा भागवणं होत नाही ना. आपण जे भोगलंय ते आपल्या पुढच्या पिढीने भोगू नये, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करून ठेवायचं. तेवढं तुम्ही कसं करून ठेवणार ते एका दिवसात शिकायला मिळणार आहे. ज्याची कॉस्ट माझी 30,000 असते, पण ऑन पब्लिक डिमांड आपण तो फक्त 5,000 मध्ये करत आहोत. खूप लिमिटेड सीट्स आहेत, तुमचे ऑडियन्स नक्कीच येऊ शकतात. मॉर्निंग टू इव्हिनिंग आहे, 9 to 6, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, लंच आणि हाय टी. आणि एवढ्या लाईक माइंडेड पीपल्स सोबत तुम्ही तिथे जोडले जाणार आहात, ज्यांनी खूप सक्सेस अनुभवलेला आहे, करोड रुपये कमवलेले आहेत आणि ज्यांना खूप नॉलेज आहे. तशा लोकांसोबत बघा, आपण जशा लोकांसोबत राहतो ना तसे आपले विचार होतात. मग ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटीचे, तुमच्या कॅलिबरचे लोक आजूबाजूला घेऊन फिरतात ना, आपोआप तुम्ही ग्रो होतात. तुम्ही एखादा ₹1,00,000 कमवणारा व्यक्ती आहे, त्याला तुम्ही सांगा मी 1 करोड महिन्याला कमवणार आहे, तो म्हणेल बस गप, काही सांगू नको, फेकू नको. बरोबर आहे की नाही? तेच तुम्ही करोडपती आहे, एखादा बिझनेस पर्सन आहे, त्याला जाऊन सांगा सर मला महिन्याला करोड कमवायचे. ते म्हणतील तू 10 करोड कमवशील, ह्या आयडियाज आहेत, असं असं कर. मग कुणासोबत राहायला आवडेल? बरोबर आहे की जो करोडपती आहे त्याच्यासोबतच. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमचं सर्कल पूर्णपणे चेंज करा, पण जिथेपर्यंत तुम्हाला असं वाटतंय ना की आपण सक्सेसफुल होतोय तिथेपर्यंत त्यांच्यासोबत राहा आणि राहाच. परंतु जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर त्या लोकांच्या स्टोरीज वाचा, इन्स्पिरेशनल पॉडकास्ट बघा, किंवा जे तुमच्या आजूबाजूला समाजातच आहेत त्यांना मॉडेल करा. बरोबर आहे की नाही? तुमच्या व्हॅल्यू बिलीफ्स चेंज करून तर बघा, प्रायोरिटी चेंज करा. 100% श्रीमंत होणार हे शिकावं लागतं. कुणीही शिकू शकतं का? 100%. एक अडाणी व्यक्ती ज्याला काहीच येत नाही असाही व्यक्ती शिकू शकतो, आणि जो 10 डिग्र्या घेऊन बसलेला आहे तो सुद्धा व्यक्ती शिकू शकतो. कारण आपण कॉलेजेसमध्ये, स्कूलमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान शिकतो. हे तुमचं जीवनाचं सार आहे, हे आपल्याला शिकवलं जात नाही. ते शिकण्याची जास्त गरज आहे. त्याचा अवेअरनेस 0 आहे. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये असू दे किंवा सोसायटीमध्ये असू दे, तो अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आपण करत असतो. नाही, अगदीच. आता त्याच मुद्द्यांकडे मी येणार आहे. जसं तुम्ही म्हटला की तुम्ही कोणत्या लोकांच्या सानिध्यात असता तसं तुमचं फ्युचर डिसाईड, त्यावरती तुमचं फ्युचर डिसाईड होत असतं. एक एक्सपिरियन्स सांगतो. माझ्या पॉडकास्ट शोलाच एक गेस्ट आले होते. ॲक्च्युली ते मर्सिडीज घेऊन आले होते. मी त्यांच्या स्टॉक मार्केटमधले होते ते. मी त्यांना बोलून दाखवलं की माझं एक स्वप्न आहे, एक कार घ्यायची आहे. आणि आता माझं तर मी मागील पॉडकास्टमध्ये पण सांगितलं की मी टाटा हॅरियर मला घ्यायची आहे. ते माझं ड्रीम होतं 2 वर्षांपूर्वीचं. आता ते मी घेतोय नेक्स्ट 4 मंथमध्ये. तर त्यांना वाटलं की मी कुठली तर प्रीमियम गाडी बघतोय, रेंज रोवर, मर्सिडीज, BMW वगैरे. मग त्यांनी ॲट द एंड ऑफ दी पॉडकास्ट मला शेवटी विचारलं की गाडी नक्की कोणती बघताय तुम्ही? मग मी त्यांना टाटा हॅरियर सांगितलं. तेव्हा तेच म्हटले अरे हे तर खूप छोटे आहे लगेच. कारण ॲक्च्युली ते ऑलरेडीच एकदम प्रीमियम गाडीमधून फिरत आहेत, मर्सिडीजमधून. जसं तुम्ही म्हटलात तसंच सेम. आता यालाच जोडून मला एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बरेच लोक आपल्या सानिध्यात असणारे किंवा आपल्या आजूबाजूला वावरणारे निगेटिव्ह खूप बोलत असतात. म्हणजे नेहमी आपल्या परिस्थितीचं भांडवल करणं किंवा आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सवरती चर्चा करणं दिवसभर. तर ह्या अशा टाईपच्या लोकांचा आपल्यासारख्या जे सकारात्मक दृष्टीने बघतात किंवा सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांवरती परिणाम होतो का? आणि जर होत असेल तर तो कितपत होतो? 1000% परिणाम होतो. हे बघा, आपण पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय. पॉझिटिव्हिटीचे कुठे क्लासेस असले तर आपण ते आवर्जून करतो. बरोबर. निगेटिव्हिटीचे कुठे क्लासेस करायला जातो का? आज मी तुम्हाला शिकवणार आहे की निगेटिव्ह कसं राहायचं, चुकीचे विचार कसे करायचे, किंवा समाजात मानाचं स्थान मिळवण्याऐवजी डिमोटिवेट कसं व्हायचं, याचे क्लासेस असतात का कुठे? किंवा एक्स्ट्रीम निगेटिव्ह विचार कसा करायचा, सुसाईड कसं करायचं, अगदी तळागाळात जाऊन कसं शिरायचं, कर्जबाजारी कसं व्हायचं, याचे क्लासेस आहेत का? पण ह्या सगळ्या गोष्टी किती % आहेत समाजामध्ये? मी तर म्हणेन 99%. मग जर 99% ह्या गोष्टी आहेत ज्याचे क्लासेस घेतले जात नाही, म्हणजे काय आहे की तो माइंडसेट आहे. अच्छा, ओके. आणि तो माइंडसेट जर शिफ्ट व्हावा असं वाटत असेल तर हे शिकावं लागतं. निगेटिव्ह का बोलतात? कारण एन्व्हायरमेंटच ते आहे आजूबाजूला, तेच ऐकतायत, तेच बोलतायत. म्हणून आपण 1-2% लोकांनी पॉझिटिव्ह राहून चालणार नाहीये. तर आपल्याला सामाजिक बदल जर घडवायचा असेल तर प्रत्येकाचा माइंड आपल्याला शिफ्ट करायला हवा. आणि तो शिफ्ट करण्यासाठी इनिशिएटिव्ह प्रत्येकाने घेतला पाहिजे. तो चुकीचा आहे म्हणून मी चुकीचं बोलणार नाही. बरोबर आहे की नाही? लेट हिम डू व्हॉट इज ही डू. त्याला काय करायचं आहे करू दे. माझे विचार पॉझिटिव्ह आहेत ना, मी बदलणार नाहीये. आणि देता आलं तर त्याला पण पॉझिटिव्हिटी द्यायची आहे.
लोक आपल्याकडे काय आहे की कुणीतरी पुढे चाललंय ना, मग त्याला मागे खेचा. अगदीच खेकडा प्रवृत्ती म्हणतो. हा, खेकडा प्रवृत्ती म्हणतो, पण ती कम्प्लिटली रॉंग आहे. कुणीही कुणाच्याही इथलं घेऊन जात नाही. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला आपापल्या डेस्टिनीनुसार आणि तुमच्या पास्ट कर्मानुसार मिळतं. पास्ट कर्मा हिलिंग ही सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे जी मी करून घेत असते. आणि ॲडिक्शन फ्रीडम, 1 तासात तुमचं कसलंही ॲडिक्शन असेल, अगदी तुम्ही 25 वर्ष दारू पित असला ना तरी ती दारू सुटणार, तुमची सिगारेट सुटणार, तुमचा चहा सुटणार, तुमची सगळ्यात प्रिय जी ही गोष्ट असेल ती मी 1 तासात सोडवू शकते. मोबाईलचं व्यसन पण सोडवू शकतो. 100% 100% सोडवू शकते. त्याचे आपले ऑफलाईन सेशन होतात. ओके, ठीक आहे. मीन्स तुमचा इतका म्हणजे माइंडसेट किती इम्पॅक्ट करतो बघा. ज्या सवयी तुम्हाला 25-30 वर्ष आहेत असे सोडवलेले पण भरपूर उदाहरण आहेत माझ्याकडे. ज्यांना दिवसातनं 8-10 कप चहा लागायचा ते चहाकडे बघत पण नाही. मी स्वतःही 10 कप चहा पित होती, सोडलाय मी चहा. म्हणजे तुमचा माइंडसेट हा खूप गोष्टींवर. एक लेडी होती, तिचे मिस्टर 25 वर्ष ड्रिंक करत होते. भलेही त्यांचा लोकांना त्रास नव्हता, फॅमिलीला पण त्रास नव्हता, पण तिला असं वाटत होतं की माझ्या मिस्टरांनी हे बंद करावं. ती माझ्या NLPची स्टुडंट आहे, मी नाव नाही घेणार कारण दॅट इज नॉट पर्सनल इश्यू. परंतु त्यांचं दारूचं व्यसन सुटलं. इतकी खुश आहे ती. म्हटली मॅम मला दुसरं काहीच नको जगापलीकडे, जे मिळायचं होतं ते मला मिळालंय. म्हणजे एवढं सगळं होतं. तुमचा माइंडसेट जर पॉझिटिव्ह असला तर फक्त तुम्हीच नाही बदलत, तुमच्या आजूबाजूचे सुद्धा बदलतात. जेही लोक तुम्हाला फॉलो करतात ते सुद्धा बदलतात. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला बघून कोणी निगेटिव्ह होऊ शकेल का? नॉट पॉसिबल. जे अगदीच अशा लेवलचं असेल की ज्याला उत्कर्ष कुणाचाच बघितला जात नसेल तो व्यक्ती तुमच्यावर निगेटिव्ह कमेंट करू शकतो. पण ज्याला वाटतंय की आपल्यात पण बदल व्हावा, कारण तुम्ही जे बोलतायत ना ते दुसऱ्याबद्दल जरी बोलत असला तरी युनिव्हर्सला हे कळत नाही की तुम्ही कुणाबद्दल बोलताय. ते तुमच्या बाबतीत खरं होतं. मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं की निगेटिव्ह. आपण काय करतो की या व्यक्तीमुळे माझं असं झालं ना, याचं असं झालं पाहिजे, हा जो माइंडसेट आहे ना कम्प्लिटली रॉंग आहे. तुम्ही जे बोलतात, तुमचे शब्द आहेत ते खरे होतात, मग ते तिसऱ्याच्या बाबतीत नाही होत. आपण दुसऱ्याबद्दल खूप गॉसिप्स करत बसलो, ठीक आहे, बऱ्याच लेडीजला सवय असते किंवा जेंट्सला पण असते की दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या विषयी चर्चा करत असतो ना त्या व्यक्तीचं तेवढं ओझं कमी होतंय ना आपल्या डोक्यावर वाढतंय. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. गरजेचंच नाहीये उत्कर्षाच्या गोष्टी करा. तुमच्यात बदल कसा घडेल, तुम्ही अजून पुढे कसे जाणार, पैसा कसा कमवणार, सगळ्यात गरजेचा आहे पैसा. तो कमवण्यावर कोणी बोलतच नाहीये. कसा पैसा नाहीये, मी कसा गरीब आहे, याचं भांडवल खूप जास्त केलं जातं. पण त्याच्यावर सोल्युशन काढा ना. आपण म्हणतो नरेंद्र मोदीजी आहेत, यांना हे चहा विकून पंतप्रधान झाले. इट इज नॉट ट्रू. चहा विकून पंतप्रधान नाही झाले, त्यांनी 40 वर्ष स्वतःची दिली आहेत. अगदीच. आपण म्हणतो की 10वी फेल आहेत सचिनजी, 10th फेल असून आज त्यांना क्रिकेट विश्वाचा गॉड म्हटलं जातं. परंतु मग खरंच 10th फेल होते म्हणून ते क्रिकेटचे गॉड झाले का? त्यांनी त्यांचे 30-35 वर्ष तिथे दिलेले आहेत. डेडिकेशन म्हणजे फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असून किंवा त्याच्या टेक्निक समजून घेऊन उपयोग नाही. तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमच्या फिलिंग्स तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि ती कन्सिस्टन्सी आणि फिलिंग एक व्हिडिओ किंवा एक पॉडकास्ट बघून येत नाही, ते शिकावं लागतं. जसं आपण पैसा मिळवण्यासाठी 4-4 वर्षाचे कोर्सेस करतो, डिप्लोमा असू दे, डिग्री असू दे, त्याचप्रमाणे जर तुम्हाला लाईफ हील करायची असेल, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर ते शिकावं लागतं. ते करावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाहीये. तुम्ही 4 व्हिडिओ बघून कुणाचे ते मोटिवेशन फक्त 2-4 तासासाठी 4 दिवसासाठी असू शकतं. 5व्या दिवशी तुम्ही तुमच्या परमनंट माइंडसेटला परत येता. जोपर्यंत तुम्ही ते काय करत नाही, तुमचे बिलीफ्स, तुमच्या व्हॅल्यूज आणि तुमची आयडेंटिटी चेंज करत नाही, तोपर्यंत तुमच्यात बदल घडत नाही. या गोष्टी शक्यच नाही तोपर्यंत. आणि मग ते सिस्टमॅटिक मेथड आहे, हे सायन्स आहे, हे भानामती जादूटोना नाहीये. माइंडसेट शिफ्टिंग हे प्युअर सायन्स आहे. आणि जर ते करायचं असेल तर त्यासाठी ते शिकावं लागतं. अगदीच. शिकणं गरजेचंच आहे. काही लोक कमजोर मनाचे असतात, जसं आपण म्हणतो की अरे याच्यावरती पटकन परिणाम होतो. काही लोक खूप मेंटली स्ट्रॉंग असतात, ते असं कुठल्या गोष्टीने लगेच आपल्यामध्ये बदल घडवत नाहीत. आता जसं तुम्ही म्हणलात की माइंडसेट हा खूप महत्त्वाचा आहे, तर हा माइंडसेट तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग आणि स्टेबल बनवण्यात कितपत मदत करतो? जर माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आणि स्टेबल राहू शकता का? 100% राहू शकतात. बघा, आपण जेवढेही मोठे लोक झालेले बघितलेले आहेत. इलॉन मस्क आहेत, किती वेळा बँकरप्ट झालेत.
माझ्या मते 2 ते 3 वेळा. बरोबर की नाही? स्वतःच्या कंपनीतनं पण काढून टाकलं होतं. बरोबर. एखादा सर्वसामान्य व्यक्ती तिथे राहिला असतं, त्यांनी काय केलं असतं? गळपास घेऊन आत्महत्या केली असते. त्यांनी काय केलं? डबल उभारी घेतली आणि आहे त्यापेक्षा मोठा बिझनेस ग्रो केला. मग यात त्यांना पैसे होते का? त्यांच्याकडे पैसे होते का? माइंडसेट होता. मग काय महत्वाचं आहे? माइंडसेट. आणि तो स्ट्रॉंग असणं आणि स्वतःवर बिलीफ असणं. लोकांना सगळं जग आवडतं स्वतः सोडून. मला ऐश्वर्या आवडेल, करिश्मा आवडेल, माधुरी आवडेल, मी स्वतः आवडणार नाही का? त्या नटी आहेत, पण त्यांचं नटण्याचंच काम आहे, ते त्यांचं काम प्रॉपर करत आहेत. तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सगळ्यात सुंदर व्यक्ती आहात, मग पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे. या पृथ्वी तलावर प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे, गुण वेगळे आहेत, वागणं वेगळं आहे, बिहेवियर प्रत्येकाचं चेंज आहे, लाईफस्टाईल चेंज आहे. आपण कुणासोबत स्वतःचं कम्पेअर करणं आधी थांबवलं पाहिजे. जे आपण कम्पॅरिझन करतो ना एकमेकांसोबत किंवा तिसऱ्या व्यक्तीसोबत, कम्प्लिटली रॉंग आहे. कुणीही कुणासारखं नाहीये. आपण प्रत्येक जण त्या ईश्वराची निर्मिती आहोत आणि त्याने प्रत्येकाला वेगळं दिलेलं आहे काहीतरी. कुणीच कुणासारखं नाहीये, ना डोक्याने, ना शरीराने, ना मनाने, ना कशानेच. फक्त आपले अवयव सारखे आहेत, परंतु विचार करण्याची शक्ती आणि आपले फेसेस प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. त्यानुसारच आपली डेस्टिनी सुद्धा वेगवेगळी आहे. सो जो गरीब आहे ना, तो काय विचार करतो की आत्तापुरतं कसं मिळेल, तात्पुरता विचार. आणि ज्यांचा माइंडसेट रिच आहे ना, ते काय म्हणतात की माझी पुढची पिढी बसून खाणार आहे, एवढं कसं मिळेल. या डिफरन्समुळे फक्त काय होतंय, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि जे अजून कमी कमवत आहेत ना, ते तेवढ्यावरच खुश आहेत. कारण एखादा 10,000 कमवत असेल ना, तर त्याने फ्रिक्वेन्सी सेट करून ठेवली आहे 10,000चीच. तर थोडं जास्त आलं ना, तर त्याला असं वाटेल की हे जास्त मी डिझर्वच करत नाही, मग ते त्याच्याकडे येत नाहीत. आणि जो महिन्याला करोड रुपये कमवतायत ना, आता अंबानीजी, त्यांच्या मुलाच्या लग्नात त्यांनी कितीतरी कोटी खर्च केले. 5,000 कोटी म्हणजे आपल्यासाठी जे 5 लाख आहेत ते त्यांच्यासाठी 5,000 कोटी आहेत. खूप लोकांनी सांगितलं कशाला त्यांनी एवढा खर्च करावा, गरीबाला पैसे वाटले पाहिजे होते आणि पैशांचा माज दाखवतात. खरंच दाखवतात का? त्यांचा स्टँडर्ड वेगळा आहे, क्लास वेगळा आहे, त्यांनी प्रत्येकाला अटेंड करणं गरजेचं आहे. ते जर एका तासाला तेवढे पैसे कमवतायत, तर तेवढे पैसे ते आपण आपल्या घरात एखादं लग्न कार्य काढतो, आपण आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोच ना. आपण 5 लाख मिनिमम खर्च धरतो, आता तर 15-20 लाख धरा. तेवढा खर्च आपण का गरिबांमध्ये वाटत नाहीत? मग आपण पण तर चॅरिटी केली पाहिजे ना. परंतु हे माइंडसेट आहे की श्रीमंत लोकांबद्दल वाईट बोललं म्हणजे मी खूप छान, असं नाहीये. त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत नाहीये, अगेन तुम्ही पैशाविषयी वाईट बोलता आहात की त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो माज दाखवतो. बट इट इज रॉंग. ते त्यांच्यासाठी कॅज्युअल थिंग आहे ना. बरोबर आहे ना. अंबानीच्या मुलांचं लग्न आहे तर ते तसंच ग्रँड होणार आहे. झाडू मारणारे करोडपती झालेत त्यांच्या लग्नामध्ये, अनंत अंबानीच्या. म्हणजे ही फॅक्ट आहे की हा जो आहे की कंपॅरिझन करणं, जलस फील करणं किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं नच बोलणं. वाईट प्रत्येकाला बोलता येतं आणि प्रत्येक जण बोलत असतं, पण चांगलं बोलणं शिकावं लागतं आणि ते शिकायला कुणाला आवडत नाही. जर ते शिकलात तर 100% नाही 1000% तुम्ही एका वर्षात करोडपती होणार आहात. फक्त माइंडसेट शिफ्ट करण्याची गरज आहे आणि खरोखर होतं. प्रूव्हन एक्झाम्पल्स माझ्याकडे खूप सारे आहेत, एवढे आहेत की मी देत बसली तर आपलं पॉडकास्ट 4 तासाचं होईल. नाही, अगदीच बरोबर. तुम्ही म्हटलात की आता अंबानींनी तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढी मेहनत घेतली आहे, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे की ते काही करू शकतात, कारण त्यांनी काय शेवटी मेहनत घेऊन ते तिथेपर्यंत गेलेले आहेत. आता तुम्ही जसं बोललात की श्रीमंत आणि गरीबच, याच मुद्द्यांवरती मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपल्या भारताची जेवढी लोकसंख्या आहे अराउंड 150 कोटीच्या आसपास आहे. असं म्हटलं जातं, म्हणजे इकॉनॉमिक्समधली एक कन्सेप्ट आहे की भारताची 95% संपत्ती ही देशाची 95% संपत्ती ही देशातील 5% लोकांकडे आहे आणि उरलेल्या 95% लोकांकडे फक्त 5% संपत्ती आहे. याचा अर्थ काय की गरीबच आहे आणि श्रीमंत अतिश्रीमंत आहे. तर हे जे अल्ट्रा रिच जी लोक आहेत ती आणि एकदम सामान्यातला सामान्य गरीब, म्हणजे अगदी तुम्ही बेगर म्हणू शकता त्याला, हे दोन्ही तर सेमच व्यक्ती आहेत. देवाने दोघांनाही सेम सगळ्या गोष्टी दिलेल्या, ब्रेन असेल, शरीर असेल, वॉट एव्हर ज्या काही गोष्टी असतील. मग ह्याच्यामध्ये गरीब असण्याचा आणि श्रीमंत अतिश्रीमंत असण्याचा फरक काय असतो याच्यामध्ये? मग नक्की हे कशामुळे असतं? हे बघा, असं मागे एकदा सर्वे झाला होता, खूप छान क्वेश्चन विचारला, थँक्यू त्यासाठी, की जेवढी संपत्ती आहे ना तेवढी इक्वली सगळ्यांकडे वाटायची. बरोबर आहे की नाही? प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढी पण भारताची इकॉनॉमी
स्टॅबिलिटी आहे, त्यातला सगळा पैसा काढून घेऊन प्रत्येकाकडचा, जेवढे श्रीमंत आहेत सगळ्यांकडचा पैसा काढून घ्यायचा आणि सगळ्यांमध्ये इक्वली डिवाइड करायचं. सगळे इक्वल लेवलला आणायचे. सगळे इक्वल लेवलला आणायचे आणि 5 वर्षानंतर परत बघायचं कोण श्रीमंत झालेलं असेल. ज्याचा माइंडसेट स्ट्रॉंग आहे तो श्रीमंत होणार. जे श्रीमंत होते ना तेच परत श्रीमंत होणार आहेत. का? कारण ते भांडवल करत नाही, ते रडत बसत नाही किंवा मी गरीब कसा, मी बिचारा कसा, मी बिचारी कशी हे दाखवत बसत नाहीत. तर ते आता संकट आलंय ना, यापुढे काय करायचं, बिझनेस कुठला ग्रो करायचा, किती चॅनल्स फाइंड आउट करायचे, काय आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, या गोष्टींवर त्यांचा विचार चालू असतो. आपण वेगवेगळे चॅनल्स कसे ओपन करू शकतो ग्रोथसाठी, पैसा कमवण्यासाठी. पैसा कमवणं अवघड गोष्ट आहे असं जिथे वाटलं तिथेच तुमची प्रगती शांत होते आणि थांबते. परंतु ज्या वेळेला तुम्हाला माहिती की तुझ्याकडे 1000 रुपये आहेत ना बाबा, तरी तू 1 करोड कमवू शकतो, त्यावेळेला तुम्ही 100% 1 करोड कमवू शकतात. हे फक्त माइंडसेटचे खेळ आहेत आणि ते प्रूव्हन आहे. असं नाहीये की मी सांगतेय म्हणून. तुम्ही ॲनालिसिस करा, युट्यूबला बघा, जे श्रीमंत झालेले आहेत ना ते लोकांचं रुटीन एकदा चेक करा. त्यांचं रुटीन काय असतं. आपल्याला 10 वाजता उठायचं आहे ना अंबानी बनायचंय, होऊ शकत नाही. बरोबर. त्यांचा दिवस 4 वाजता सुरू होतो सकाळी. त्यांचं सगळं मीटिंग्स अलाईन असतात, त्यांचं दिवसभराचं शेड्यूल केलेलं असतं, त्यांनी कुणाला भेटायचं, काय भेटायचं, मीटिंग्स, त्यांचा वेळ तर इतका आत्ताच, म्हणजे आत्ताची पिढीच म्हणत नाही मी, प्रत्येकच जण जे आलेलं आहे आपल्या हातात माकड, मी तर त्याला माकडच म्हणेल, जो फोन आहे तो काय कामाचा आहे, फक्त रील्स बघण्याच्या कामाचा आहे किंवा काहीतरी धरून बसायचं, एखादी वेब सिरीज बघायची, किंवा टीव्ही ऑन करायचा, OTT प्लॅटफॉर्म्स लावायचे. जर तुम्ही 3-3 तास वाया घालवताय, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही 1 मिनिट तरी 1 कोटी रुपये देऊन परत आणू शकतात का? एवढी व्हॅल्युएबल गोष्ट जी आहे आपला टाइम, तो तुम्ही सहज वाया घालवताय. 3-3 तास काय मिळतंय त्यातनं? अगदीच बरोबर. आणि ज्वलंत आहे हे सगळं. आणि जर काहीच मिळत नाहीये तरी सुद्धा तुम्ही तीच गोष्ट करत आहात. आणि कसं तुम्ही लोकांना ब्लेम करू शकतात की मी याच्यामुळे श्रीमंत झालो नाही किंवा माझ्या परिस्थितीमुळे झाले नाही. आपण जोपर्यंत 100% स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेत नाहीत की माझ्या परिस्थितीला मी जबाबदार आहे, कुणीही मोठं होऊ शकत नाही. प्रत्येकाला सवय आहे दुसऱ्याच्या कडे बोट दाखवण्याची. माझ्या परिस्थितीला दुसरा कसा जबाबदार आहे? कुणीही जबाबदार नाहीये. फक्त तुमचा माइंडसेट आणि तुम्ही आणि तुमचे पास्ट कर्मास आणि तुमची आयडेंटिटी, तुमच्या प्रायोरिटी, तुमची व्हॅल्यू सिस्टीम, एवढंच फक्त तुमच्या अधोगतीला किंवा तुम्हाला आतापर्यंत न मिळालेल्या सक्सेसला कारण आहे. तुम्ही एकदा स्वतःच्या अंतर्मनात झाकून बघा, जाऊन बघा की आपलं कुठे चुकतंय. लोकांच्या चुका शोधण्यात आयुष्य गेलंय प्रत्येकाचंच. म्हणजे मी असं म्हणत नाही की प्रत्येकच व्यक्ती ते तसं करतं, परंतु मोस्ट ऑफ पीपल, 95% पीपल हे दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात, त्यांचं कसं चुकीचं आहे, त्यांनी पैसा कसा चुकीच्या मार्गाने कमवला आहे किंवा किती त्यांना सगळं अवेलेबल होतं, ठीक आहे ना, त्यांना होतं, तुम्ही करून घ्या. प्रत्येकाला बुद्धी तर सारखी दिली आहे ना देवाने, त्यात तर काही डिस्क्रिम केलेलं नाही आहे. शरीर यष्टी दिलेली आहे. तुम्हाला जर कोणीतरी सांगितलं आता की मी तुला 1 करोड देतो, तू फक्त तुझी 1 मला किडनी दे, देणार का तुम्ही? किंवा 1 पाय दे, मी तुला 5 करोड देतो, देणार का तुम्ही? मग जर तुम्ही एवढे श्रीमंत आहात, तुम्ही जर धडधाकट आहात, म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत 10 करोड घेऊन फिरतायत, एवढं समजून घ्या. आणि एवढं सगळं असताना भिकाऱ्यासारखं आपण जर सारखं म्हणत असलो की माझ्याकडे काहीच नाहीये, काहीच नाहीये, मग तुमच्याकडे काहीच येत नाही. म्हणजे जो माइंडसेट आहे तो प्लीज जो आहे तो शिफ्ट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीचा विचार नाही करत ना की आपला माइंडसेट बदलल्यानंतरच आपण श्रीमंत होऊ शकतो, इट इज नॉट पॉसिबल. हो, होणार ना, तुम्ही नॅचरली पण होणार, पण ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लागतील. पण जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन शिकून मोठे होता, तर तुम्ही ते 5 वर्षाचं, 10 वर्षाचं गोल वर्षभरात, 6 महिन्यात नक्कीच अचीव करू शकतात. मॅडम, मी माझ्या ऑडियन्सला पण सांगेन, मॅमने एक खूप छान एक गोष्ट सांगितली की जी मी पण सांगत असतो तुम्हाला बऱ्याच वेळा. आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात व्हॅल्युएबल काय असेल तर तो म्हणजे तुमचा टाईम. गेलेली वेळ कधीच परत येत नाही. एखादा कोटीचं नुकसान झालं तर तो 1 कोटी परत कमवता येतो, पण जर तुम्ही आयुष्यातले 5 तास जरी वाया घालवले तर तो वेळ परत येत नाही, कारण लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. आयुष्य मर्यादित आहे, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे मॅम. समाजामध्ये आज भोंदूगिरी खूप मोठ्या प्रमाणात चालली. जसं की तुम्ही म्हटला की पैसा 5 वर्षांचं एखादं आपलं ड्रीम असतं, 5 वर्षात जे आपल्याला करायचं आहे कम्प्लीट, ते आपण 1 वर्षात पण कमवू शकतो. आणि याच्या पाठीमागे कुठली जादू नाही आहे किंवा बहानामतीसारखा काही प्रकार वगैरे नाही आहे. हा सर्व खेळ आहे तो माइंडसेटचा आहे. तर ग्रामीण भागामध्ये खास करून
बऱ्याच घरांमध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. आणि अजून एक गोष्ट आहे की एखादी पिढी खूप श्रीमंत असते, त्या पिढीने खूप श्रीमंतीत घालवलेलं असतं आणि अगदी दुसरीच पिढी त्यांची अक्षरशः म्हणजे अन्नाला महाग म्हणतात गावाकडे, अन्नाला महाग असते. म्हणजे 2 टाईपचे खायचे सुद्धा वांदे असतात. हे कशामुळे होतं? आणि अशा वेळी मग ते समाजातले कुठले तरी मग एक भोंदू बाबा वगैरे असतात, ते म्हणतात की असं करा तसं करा, हे तुमचं. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आवर्जून याच्यावरती थोडंसं सविस्तर सांगा, जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे तुमचं जे काय पोहोचेल. नक्कीच रोहित, मला खूप आवडेल सांगायला या गोष्टीच्या बाबतीत. आपल्याला आहे ना सगळ्यांना सोपं हवंय, सहज. म्हणजे कुणीतरी तुम्हाला म्हणजे घाबरवलं की आपण घाबरतो. एखाद्या बाबाने सांगितलं की तुझं लग्न जमणार नाही, तू ही पूजा कर, याला 15,000 20,000 लागतील आणि लगेच तुझं लग्न होईल. का होईल? मला तेच विचारायचं आहे. जर तुम्ही सांगताय, आता सपोज कुंडली वगैरे बघणं असतं, तुम्ही म्हणताय की या व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर तुमचं पटणारच नाहीये, 1-2 वर्षात तुमचा घटस्फोट होऊन जाईल, आणि परत ते म्हणतात की आम्हाला काहीतरी सोन्याचं तुम्ही दिलं की हे दिलं की त्याच्यावरती उपाय. म्हणजे नक्की हा काय प्रकार आहे त्याच्यावरती? हे बघा, मी ॲस्ट्रॉलॉजीच्या अपोज मध्ये अजिबात नाहीये. अगदीच. दे आर व्हेरी जेन्युअन. ओके. परंतु आमच्याच बाबतीत असं झालं होतं की मला सांगितलं होतं की तुमचं लग्न टिकणार नाही. अच्छा, म्हणजे तुमचं हो, 12 गुण जुळलेले आहेत, तुमचं लग्नच टिकणार नाही, मूलबाळ तर अजिबात होणार नाही आणि 2च वर्षात डायव्होर्स होईल. माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली आहेत. 16 वर्षाचा मला मुलगा आहे, एकदम सुदृढ आहे. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, माझ्याशिवाय तो कुणाचाही विचारही करू शकत नाही. पटतं का तुमचं? खूप पटतं आणि खूप रिस्पेक्ट आहे त्यांना. मी आज जी आहे तुमच्या समोर बसली आहे, मी एवढं सगळं मिळवत आहे फक्त माझ्या नवऱ्यामुळे आहे. ही इज माय स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम. म्हणजे आपल्या समाजात असं एक वाक्य प्रचलित आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. पण मी सांगेल, मला नक्की सांगायला आवडेल सगळ्यात तुमच्या प्रेक्षकांना सुद्धा, की माझ्या सक्सेसफुल लाईफच्या मागे फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा हात आहे. कारण मला कुठल्याच गोष्टीत त्यांनी कधीच अडवलं नाही, कुठल्या गोष्टीला अपोज केला नाही. प्रत्येक गोष्टीला माझ्यासोबत पहाडासारखे उभे राहिलेत. कुठेही मला असं जाणवू दिलं नाही की तू स्त्री आहेस आणि तू घरी असलं पाहिजे. आजही माझ्या मुलाला जर काही लागणार असेल तर तो पप्पांना सांगतो माझ्या आधी, कारण तेवढं जास्त त्यांनी माझ्यापेक्षा त्याला सांभाळलं आहे. म्हणजे एवढा वेळ त्यांनी दिलाय मलाही आणि माझ्या मुलालाही, आणि खूप छान सांभाळतात. म्हणजे मी तर खरंच त्या युनिव्हर्सचं थँक्यू किंवा धन्यवाद मानते. एवढी छान व्यक्ती माझ्या आयुष्यात आणली की ज्याच्यामुळे माझी प्रगती झाली आहे. कदाचित ते जर माझ्या सोबत नसते तर मी एवढी पुढे जाऊ शकले नसते, कारण प्रत्येक गोष्टीला ते मला सपोर्ट करतात आणि सांगतात की नाही तू हे करू शकतेस कविता, तू कर. म्हणजे हे आमचं लाईफ आहे. आणि आम्हाला मी जर त्यावेळेला नकार दिला असता किंवा माझी फॅमिली म्हटली असती, कदाचित आज तुम्ही माझ्या समोर बसला नसती बसलेली. म्हणजे ही डेस्टिनी आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काही बघून सांगितलं असेल मला माहित नाही, पण ॲज अ डॉक्टर ही नोज एव्हरीथिंग. माय हजबंड इज डॉक्टर. आय प्राऊडली से दॅट ही इज माय सपोर्ट सिस्टीम. ही इज डुईंग हिज वर्क वेल. आणि जर मी एवढ्या चांगल्या व्यक्तीला गमावलं असतं तर मला नाही माहिती की माझ्या आयुष्यात कोण आलं असतं. बरोबर, अगदीच. म्हणजे काय की आपण कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि नाही ठेवायचा हे अप टू यू. बरोबर आहे की नाही? पण कुणीतरी तुम्हाला सांगतंय, फसवतोय, आपण फसतोय ही गोष्ट तरी कळली पाहिजे. आणि गावाकडे काय होतं की घाबरवण्याचे प्रकार जास्त असतात. आणि आपण जे म्हणतो ना की एक पिढी खूप श्रीमंत आहे आणि लगेचच इमिजिएट सेकंड जी त्यांची जनरेशन असते ते गरीब का? तर पैसा आला म्हणजे सगळं येत नाही. तिथे पॅरेंट्सची खूप मोठी चूक असते. पालकांना असं वाटतं की आम्हाला नाही मिळालं ना, आमच्या मुलांना मिळावं. मागण्याआधी वस्तू हजर असते. शिक्षणाचा अभाव असतो. एज्युकेशन घेतलं नाही घेतलं फरक पडत नाही. बऱ्याच घरांमध्ये जेन्युअनली असं असतं. मी सगळ्यांनाच म्हणत नाहीये, पण बऱ्याच घरांमध्ये की हो ठीक आहे, नाही शिकला, माझा मुलगा आहे, माझ्या 7 पिढ्या बसून खातील. आता तसं जग राहिलेलं नाही. तुमच्या 7 पिढ्याने दुसरीच पिढी सुद्धा बसून खाऊ शकत नाही. का नाही खाऊ शकत? कारण रोज नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे, खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. आणि अजून सुद्धा जर तुम्ही बाबा आणि भोंदू यांच्यामध्ये अडकलात, यामध्ये तुम्ही जर तुमचा माइंडसेट घालवलात तर तुम्ही प्रगती कधीच करू शकणार नाहीत. मुलांना शिकवणं, शिक्षित करणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करणं, त्यासाठी तुमचा वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही काय कमवता यापेक्षा तुमची संतती कशी निघते हे खूप महत्त्वाचं आहे. आताची जी जनरेशन बघतो मला प्रचंड वाईट वाटतं की खूप सुसाईड चालले आहेत, खूप वेगवेगळ्या स्कॅम्समध्ये ते अडकत आहेत, मोबाईलचे ॲडिक्शन झालेले आहेत, नको त्या गोष्टींमध्ये
आजची पिढी वाहवत चालली आहे. करिअर फोकस तर झिरो झालेला आहे बऱ्यापैकी. फक्त पैसा द्या त्यांना, फक्त उलटबाजी करायची असते किंवा नवनवीन शौक पाणी पूर्ण करायचे. आणि मी कसा श्रीमंत असणं आणि दाखवणं दोन डिफरंट गोष्टी आहेत. अगदीच. आताची अशी पिढी आहे की त्यांना श्रीमंत दाखवायला आवडतं. म्हणजे आयफोन घेऊन फिरायचंय, भलेही तो EMI वर असू दे. आई अजून 2 घरचं धुणं भांडे करू दे, पण त्यांना फोन हवाय का? लोकांना दाखवायचं आहे, इम्प्रेस करायचं. इम्प्रेस करण्यासाठी ज्या गोष्टी चालल्या आहेत ह्या कम्प्लिटली बंद झाल्या पाहिजे. मी तर त्याच्या खूप अगेन्स्ट आहे. ज्या आईवडिलांनी तुमच्यासाठी इतके कष्ट केलेले आहेत की त्यांना माहिती नाहीये की दिवस कधी उगवतो आणि रात्र कधी होते, अशा आईवडिलांना सांभाळण्याऐवजी जर तुम्ही या गोष्टींमध्ये अडकत असाल तर इट इज कम्प्लिटली रॉंग. ह्या पिढीला आपल्याला घडवण्याची गरज आहे. नुसतंच खेडेगावात नाही तर शहरात पण तीच परिस्थिती आहे. फक्त ते लगेच थोड्या लोकांमध्ये असल्यामुळे आपल्याला ते दिसून येतं, इथे सिटीजमध्ये दिसून येत नाही. परंतु यात मी 100% म्हणेल की पालकांची सुद्धा चूक आहे. आपल्या मुलांना संस्कार देणं, त्यांच्यासोबत बसणं, वेळ घालवणं, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं, पैशाचं महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे. मागितलं आणि इमिजिएट गोष्टी दिल्या तर त्यांना पैशाची व्हॅल्यू राहत नाही, वस्तूची किंमत नाही. त्यामुळे या गोष्टी घडत जातात. आणि लोकांनाही माहिती आहे की याला आपण असं असं सांगितल्यावर हे घाबरणार आहे तर आपल्याकडे येणार आहेत. म्हणून जे भोंदू बाबा असतात, जे तुम्हाला प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं सांगणार आणि पैसा तुमच्याकडनं घेणार, काहीतरी हा तुम्हाला यांनी करणी केली आहे, त्यांनी काहीतरी केलंय, त्याची तुमच्या घरावर वाईट नजर आहे, असं काही नसतं. तुमचे माइंडसेट तसे बनून जातात, आपोआप मग त्या गोष्टी घडायला लागतात. असं कुणीही काही करू शकत नाही. एवढं जर असतं तर युद्ध आपण भानामतीनेच जिंकले असते. हो, पण माइंडसेटने युद्ध जिंकू शकतो. तुम्ही जर बघाल NLP प्रॅक्टिशनर जे सगळ्यात मोठे आहेत, जे अमेरिकेमध्ये टोनी रॉबिन्स, त्यांनी बऱ्याचशा सोल्जर्सला ट्रेन केलं, त्यांची पूर्ण न्यूरॉन्स चेंज केले आणि मग नंतर त्या युद्धामध्ये ज्या वेळेला ते उतरले किंवा जेव्हा ते सीमेवर गेले त्यावेळेला त्यांचा जो आहे म्हणजे परफॉर्मन्स तो 10x झालेला होता. म्हणजे ते फोकस झालेले होते की आपल्याला नेमकं काय करायचं. तर आपण माइंडसेट शिफ्ट करून श्रीमंत होऊ शकतो, आपण पिढी घडवू शकतो. परंतु कुठल्याही असे बाबा भेटून किंवा कुठली अंगारा लावून धूप लावून नाही. हो, देवाचं करा, देव 100% आहे. तुम्ही मंदिरात जा, देवाचं करा, कुठल्याही देवाला माना, तुम्ही देवाचं करा. ते 100% ती एनर्जी आहे, ती तुम्हाला मिळणार आहे. निगेटिव्ह एनर्जी कधी मिळते? ज्या वेळेला तुम्हाला ह्या लोकांचं खरं का वाटतं, कारण ते निगेटिव्हिटी तेवढी तुमच्या डोक्यात भरवतात. एक्झॅक्टली. आणि त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी मग खऱ्या वाटायला लागतात. आणि तेच तुम्ही मंदिरात गेल्यावर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं, कारण तिथले वाईब्स पॉझिटिव्ह असतात. सो मंदिरात जा, देवासमोर सांगा, म्हणजे तुमचं सगळं मनातलं निघतं आणि मार्ग सोपे होतात, सुखकर होतात. परंतु कुठल्याही अशा, मी तर म्हणेल की लागूच नाही नादाला. कारण खूप मोठे मोठे स्कॅम भारतात आपल्या ओपन झालेले आहेत. मग ते आसाराम बापू असू दे किंवा आता मागे पण कुणाचं तरी झालंय. मी याच्यावरतीच म्हणजे हे प्रश्न विचारण्याचं कारणच हे होतं की आजपर्यंत काय होत होतं की लोकांमध्ये अज्ञान खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि अज्ञान लोक म्हणजे जे आपण अडाणी म्हणतो, खरं तर अडाणी शब्द जेव्हा मी उच्चारतो तेव्हा लोकांना ते ऐकायला बरं वाटत नाही, पण मला माझ्याकडे दुसरा पॅरलल शब्द नाहीये. सो अडाणी लोक जे आहेत, जे शिकलेले म्हणू शकतो आपण, अज्ञान म्हणू शकतो, जे शिकलेले नाहीत ते लोक याला बळी पडायचे. पण आजकाल होते असं की शिक्षित लोक सुद्धा बळी पडतात. आता रिसेंटली 1-2 गोष्टी खूप गाजल्या होत्या की रातोरात तुम्हाला श्रीमंत करतो म्हणून शिक्षित लोकांनी सगळं घर सुसाईड करून बसलेलं आहे किंवा संपूर्ण दिल्लीचं पण प्रकरण खूप गाजलं होतं खूप. आता काल परवाच एका लेडीने 2 मुलींसकट आत्महत्या केली. कालच टीव्हीला मी नरबळी वगैरे काहीतरी प्रकार असतो तो. इतकं बॅड वाटलं मला की ठीक आहे ना, तुम्हाला तुमचं जीवन संपवायचं आहे ना, दुसऱ्यांचं पण खुशाल संपवा, पण त्या त्यांची डेस्टिनी वेगळी घेऊन आलेले आहेत, त्यांना जगू देत. आणि इतकं एक्स्ट्रीम काहीच घडत नाही. माझ्याकडे सर सुसाइडल 50 केसेस आल्या होत्या, जे की आज खूप छान लाईफ जगतायत. बरेचसे 500 ते 1000 असे लोक असतील जे म्हणजे डायव्होर्स घेणारच, ओके, अशा हेतूने माझ्याकडे आलेले होते. सगळेच्या सगळे अगदी हॅपीली मॅरिड लाईफ त्यांचं घालवत आहेत. फक्त माइंडसेट शिफ्ट केला की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मी असं म्हणत नाही की ते प्रत्येकानेच करावं, करायला तर प्रत्येकाने हवं, पण प्रत्येकाची तेवढी मॅच्युरिटी लेवल नाहीये की ते प्रत्येकच जण या गोष्टीकडे तेवढ्या सकारात्मकतेने बघेल. पण ज्याने बघितलं त्याचं लाईफ कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होणार आहे. नाही, निश्चितच तुम्ही ज्या आता माइंडसेट बद्दल जितकं बोलताय ना, हे बघून मलाच आता उत्सुकता आहे की तुमच्याकडे खरंच मला क्लास लावायचाच आहे, जेणेकरून माझा माइंडसेट अजून स्ट्रॉंग होईल. आणि बरीच लोक असतात ना, म्हणजे मी असं पाहिलंय की बरीच लोक खूप काबाड कष्ट करतात, खूप मेहनत घेतात,
परंतु ते ज्या पट्टीमध्ये मेहनत घेतात किंवा ज्या पट्टीमध्ये कष्ट करतात त्या पट्टीमध्ये त्यांना पैसा मिळत नाहीये. तर अशी काही टेक्निक आहे का की आपण पैशाला अट्रॅक्ट करू शकतो किंवा अगदी कमी कालावधीमध्ये जास्त पैसा मिळवून आपली जी काही उरली सुरली स्वप्न आहेत ते आपण पूर्ण करू शकतो? 100% आहे. थँक्यू रोहित हा क्वेश्चन केल्याबद्दल, कारण हा प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातला प्रश्न आहे. फक्त काबाड कष्ट करून जर माणूस श्रीमंत झाला असता किंवा पैसा आला असता तर जे मजुरी करतायत, म्हणजे मी कुठल्याच कामाला कमी किंवा अधिक म्हणत नाही, ते लोक सर्वात जास्त श्रीमंत राहिले असते. बरोबर. आज सगळ्यात श्रीमंत कुठला क्लास आहे? जो खुर्चीवर बसून पैसा कमवतोय, ज्याने एज्युकेशन घेतलेलं आहे किंवा ज्याला नॉलेज आहे किंवा तो ज्याचा मेंदू चालवतोय हातपाय चालवण्यापेक्षा जास्त. सो मग कष्ट करूनच पैसा येतो का? कष्ट करूनही पैसा येतो, माइंडसेट चेंज करून जास्त येतो. ओके. मग जर तो माइंडसेट शिफ्ट करायचा असेल तर त्या आधी तुम्ही माइंडसेट शिफ्ट करू शकतात. या गोष्टीवर तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. त्यासाठी काही विशेष टेक्निक्स? येस डेफिनेटली सांगते. सेल्फ बिलीफ आधी महत्वाचं आहे. मॅनिफेस्टेशन वर्क करतं हे 100% तुम्हाला तुमचा ट्रस्ट त्यावर असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जी टेक्निक करत आहात ती 100% प्रभावी आहे, परंतु तुम्हाला ती इफेक्टिव्हली यूज करता आली पाहिजे. जर तुम्हाला कुणाकडे अडकलेला पैसा निघावा असं वाटत असेल 8 दिवसात 10 दिवसात किंवा 11व्या दिवशी तुमच्या अकाउंटला तुमचे ₹1,00,000 असू दे, 2,00,000 असू दे, 5,00,000 असू दे किंवा 10,000 हे कुणाला तरी दिले आहेत आणि ते यायचे, आपण छोट्याशा गोष्टीपासून स्टार्ट करूयात असं जर वाटत असेल तर 100% प्रभाव टाकणारी टेक्निक म्हणजे तुमची ब्रीदिंग पॅटर्न. आपण श्वास किती वेळ रोखून धरू शकतो? फार पडतात 30-40 सेकंद. आणि त्याच्यावर जर रोखला तर आपल्याला त्रास व्हायला लागतो. अगदीच. आपल्याला त्रास होतो म्हणजे आपण आपोआप श्वास घेतो का? नाही. आपला सबकॉन्शियस त्या ऍक्टिव्हिटीज करून घेत असतो. आणि मग ज्या वेळेला तुम्ही श्वास रोखून धरून तुमचं सांगतायत की माझे 10 लाख माझ्या अकाउंटला जमा झाले आहेत, 1 करोड माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत किंवा माझे 10,000 रुपये आलेले आहेत, ऑलरेडी आलेले आहेत, या फॉर्म मध्ये बोलायचं आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्येच बोलायचं आहे प्रत्येक एक वाक्य जेही तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे ते. आणि तेवढा वेळ श्वास रोखून ठेवायचा. तुमच्या सबकॉन्शियसला लगेच सिग्नल जातो. सगळ्यात महत्वाची टेक्निक आहे. जर तुम्ही ही टेक्निक केली तर तुमच्या 11व्या दिवसाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला नक्की जमा होतील. एवढी प्रभावी आहे. कारण श्वासांवर नियंत्रण मिळवणं इज नॉट इझी टास्क. आणि ज्या वेळेला श्वासोश्वास करतो आपला कॉन्शियस खूप ऍक्टिव्ह असतो, कारण आपण जगतोय श्वासांवर. म्हणजे जगवण्याची प्रक्रिया जर तो करत आहे तर तो किती कॉन्शियसली करत असेल आपला सबकॉन्शियस माइंड. सो त्याला जर सिग्नल द्यायचे आहेत तर 100% तुम्ही ब्रीदिंग टेक्निक करू शकतात. 1000% रिझल्ट येतील. आता जे तुम्ही म्हणला की ब्रीदिंग टेक्निक्सने ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात, तर ह्याला काय असं स्पेसिफिक पर्टिक्युलर टाइम आहे का की ह्याच टाइम मध्ये तुम्ही केलं तर जास्त प्रभावी ठरू शकतं? नाही, असं काहीच नाही. कधीही करू शकता. कधीही करू शकतात. आपण श्वास कधीही घेतो, म्हणजे आपण श्वास 1 सेकंदही चुकवू शकत नाही. अगदीच. मग ज्या वेळेला तुम्हाला आठवलं त्या प्रत्येक वेळेला तुम्ही ते करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही रिकामे आहेत 5 मिनिटं बसून करा, 10 मिनिटं बसून करा, किंवा ज्या वेळेला तुम्ही कामही करत आहेत श्वास रोखा आणि बोला. फक्त बोलायचंच आहे ना. आणि स्वप्न बघायचे तर मोठे बघा. बरोबर. स्वप्न बघायला पैसे लागत नाही, पण स्वप्न 100% पूर्ण होतात जर तुम्ही बघितले तर. पण ते बघण्याचं धाडस करा. आजच्या तरुण पिढीने हे धाडस करणं गरजेचं आहे. खूप रिसेशन चाललं आहे, मार्केट फॉल होत आहे, परत खूप मोठ्या मोठ्या MNCs आपल्याला जॉबलेस करत आहेत, AI आलेलं आहे. आणि एवढ्या सगळ्यामध्ये स्वतःला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर आधी गट्स हवेत, त्याबरोबर फेथ हवा आणि स्वतःवर विश्वास हवा की आपण लात मारू तिथे पाणी काढणार आहोत. एवढ्या आपल्यात कॅलिबर आहेत प्रत्येक एका व्यक्तीमध्ये. ओळखण्याची गरज आहे आणि त्या ओळखण्यासाठी मी 100% मदत करते. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, कॅपेबिलिटी वेगळी आहे, कॅलिबर वेगळे आहेत. पण तुमच्या कॅलिबरचं तुम्हाला मिळतच नाहीये कारण तुम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही आहात. तिथेपर्यंत पोहोचायला 100% रोडमॅप मी तयार करून देत असते. अजून तरी जागं व्हायला हवं. खूप नवनवीन गोष्टी आहेत ज्या शिकून तुम्ही पैसा कमवू शकतात. पैसा कमवणं हे एंड गोल आहे प्रत्येकाचं. कारण पैशाशिवाय जगात काहीच नाहीये, कुणीच नाहीये. तुम्ही किती एखाद्या व्यक्तीवर प्रेम करा, पण त्याला जर तुम्ही 2 वेळचं जेवायलाही देऊ शकत नसाल तर ती व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्यभर नाही राहणार. ही फॅक्ट आहे. आणि फॅक्ट्स ऍक्सेप्ट करायला शिका. हे माझं सगळ्यांना सांगणं आहे की फॅक्ट्स ऍक्सेप्ट करायला शिका. म्हणजे फक्त प्रेमाने कुणाचंही पोट भरत नाही. बरोबर. त्यासाठी पैसाच लागतो अन्न मिळवण्यासाठी. म्हणून पैशाला वाईट बोलणं आणि पैसा मिळवण्याच्या गोष्टी अवघड आहेत हा विचार करणं
आधी बंद करायला हवं. 100% गोष्टी मॅनिफेस्ट होतील. पैशांवरती नियंत्रण कसं मिळवायचं? कारण मी बघतोय बरेच लोक असे असतात की त्यांच्याकडे 4 पैसे आले की उधळपट्टी करतात आणि मग जे काही शौक असतील ते पूर्ण करून घ्यायचे. आणि परत एक म्हणजे आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे की खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? एकच सल्ला देईल की त्यांनी डोळे बंद करायचे, ॲनालिसिस करायचा स्वतःचा की आपल्याकडे ₹1,00,000 आलेले आहेत. या ₹1,00,000 जर तुमचं महिन्याला खर्च आहे समजा ₹30,000, तर किती महिने सर्व्हाइव्ह करणार आहात हा क्वेश्चन स्वतःला विचारायचा. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीच्याही गरजा 3 महिन्याच्या वर पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही गरीब आहात. मिडल क्लास कुणाला म्हटलं जातं? जो आपले पुढचे म्हणजे 1 ते 2 वर्ष सुद्धा जर तुम्ही एकही रुपया न कमवता तुमची फॅमिली आणि तुमची लाईफस्टाईल चेंज होणार नाही, सर्व्हाइव्ह करू शकतील, हे लोक मिडल क्लास. ओके. अप्पर मिडल क्लास म्हणजे कोण? की जे 5 वर्षापर्यंतही काही न कमवता राहू शकतात. आणि जो हायेस्ट क्लास आहे आयुष्यभर बसून खाऊ शकतो. आपल्याला फाइंड आउट करा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठे बसतोय, त्यानंतर उधळपट्टी करायची की पैसे साठवायचे हे त्याचं त्यांनी ठरवायचं आहे. आणि ज्यांना खरोखर पैशांचं मॅनेजमेंट शिकायचंय नक्की 24 ऑगस्टच्या माझ्या सेमिनारला यावं. 100% अगदी तुमचे सगळे झापडं बसलेले जे आहेत ना ते सगळे मोकळे होतील. आणि एक्झॅक्टली मनी सेव्हिंग कशी करायची आणि वाढवायचं कसं आणि पैसा मिळवण्यासाठीचं तुमचं विजन 100% मी क्लिअर करणार आहे. ज्यांना खरंच यायचं आहे, विजन क्लिअर करायचं आहे, ज्यांना माहिती नाही आहे की गोल काय आहे पण मिळवायचं आहे, त्यांनी नक्की सेमिनारला या. आणि लाईक माइंडेड पीपल्स असे दिग्गज येणार आहेत तिथे की ज्यांच्या नुसत्या सहवासाने सुद्धा तुम्ही खूप रिच फील करणार आहात. आणि अशा लोकांमध्ये बसण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. अगदीच अगदीच. सो प्रत्येकाने या संधीचा नक्की लाभ घ्यावा. 24 ऑगस्टला आपला हॉटेल प्राईडला सेमिनार आहे. सो या संधीचं प्रत्येकाने सोनं करावं असं मी सांगते. नाही, अगदीच एक खूप म्हणजे अतिशय मौल्यवान तुम्ही सल्ला आमच्या ऑडियन्सला दिलात की पैसे मिळवणं तर महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर त्या पैशांची प्रॉपर बचत करणं आणि मॅनेजमेंट करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपल्याला आपली लाईफस्टाईल चांगल्या आणि उत्तम प्रकारे जगायची असेल, आपल्या कुटुंबाला आपल्या चांगलं जपायचं असेल तर डेफिनेटली. येस. आणि अजून एक क्वेश्चन आहे. आता समाजामध्ये वेगवेगळे स्तर असतात, जसं तुम्ही सांगितलं की गरीब असतो, मिडल क्लास असतो, अप्पर मिडल क्लास असतो, त्याच्यानंतर अल्ट्रा वगैरे म्हणजे बरेच हे असतात. असंच ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी वर्ग असतो, त्याच्यानंतर येतो मग सर्वसामान्य ज्यांच्यावरती कुटुंबाची खास करून जबाबदारी असते. मग काही गृहिणी असतात, त्याच्यामध्ये काही जण छोटे मोठे कामधंदा करणारे किंवा रोजंदारीवरती काम करणारे लोक असतात आणि काही जण श्रीमंत लोक पण असतात. तर या सगळ्यांना तुम्ही जे मनी मॅनेजमेंटबद्दल तुम्ही जे बोललात, तर यांचं नियोजन हे कशा प्रकारे असलं पाहिजे थोडक्यात सांगा. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, जे विद्यार्थी होऊन पुढे गेले त्यांनी काय करायला पाहिजे आणि श्रीमंत लोकांनी पण काय करायला पाहिजे. जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या विद्येवर फोकस करावा, जे शिकतायत त्यावर फोकस करावा, फोनवरचा फोकस काढावा. पहिल्यांदा तर फोनचं जे ॲडिक्शन आहे किंवा जो वेळ वाया घालवतायत तो सत्कारणी कसा लावता येईल किंवा खरोखर टाइम मॅनेजमेंट करून किती सक्सेसफुल लोक झालेले आहेत त्यांची उदाहरणं बघायची आहेत. जो मिडल क्लास आहे त्या लोकांनी आहे त्याचे 5 हिस्से करायचे. जोही पैसा ₹10,000 महिन्याला येत आहेत ना, 2,000 रुपये करा. ठीक आहे, ते 5 कुठले समजा अकाउंटला जमा करायचे. 2,000 सेव्हिंग केले, 2,000 रुपये रेंट दिलं, 2,000 किराणा केला, 2,000 रुपये आपण समजा कुणाचे काही घेतलेले असतील ते दिले आणि 2,000 रुपये आपण कशासाठी ठेवले, कुठेतरी आपल्याला बाहेर जायचे किंवा इमर्जन्सी कुठली असेल तर. असे 5 हिस्से करायचे आहेत. 2 महिने जरी हे केलं, मी 10,000 मिनिमम सांगितलं, तुम्ही तुमचं मंथली बजेट प्रत्येकाला माहिती आहे करू शकतात. सो असं केल्यानंतर एक्झॅक्टली पैसा आपला कुठे वाया जातोय हे पण कळतं आणि कुठे सेव्हिंग्स केल्या पाहिजे आणि अनावश्यक खर्च कसे टाळायचे. बरोबर. आता आपल्याला खूप लुभावणाऱ्या गोष्टी बाहेर आहेत की हे घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे, म्हणजे चकमक आहे. पण त्यामध्ये आपण किती पैसा खर्च करायचा आणि किती सेव्ह करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. कारण दिखावे पे दुनिया कायम आहे असं जरी म्हटलं जातं तरी तो दिखावा करण्यात जर पैसा संपला तर रिअल लाईफमध्ये जगण्यासाठी सुद्धा आपल्याला लोकांची हेल्प घ्यावी लागते. तो तसं न करता फायनान्शियल मॅनेजमेंट केलं पाहिजे. आणि जे म्हणजे जे श्रीमंत क्लासमध्ये जे मोडतात त्या लोकांनी
आपण तर ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहोत, पण आपण अजून किती लोकांना रोजगार देऊ शकतो, आपण कुणाचे लाईफ चेंज करू शकतो. कारण आपण देवाला काहीच देत नाही, देवाने ऑलरेडी तुम्हाला खूप दिलेलं आहे. सो तुम्ही त्याला रिटर्न काय करू शकतात, ग्रॅटिट्यूड काय करू शकतात, तर तुम्ही त्याने बनवलेल्या या समाजामध्ये काही लोकांना उदरनिर्वाह साठी हेल्प करू शकतात, काही लोकांना तुम्ही कुठेतरी जॉब देऊ शकता जे जॉबलेस असतील, काहींना तुम्ही इमोशनली त्यांचं जे इनबॅलेन्स झालेलं असेल ते बॅलन्स करू शकतात, किंवा काहीतरी मोटिवेट करून किंवा नॉलेज देऊन त्यांना काहीतरी अजून वेगळा मार्ग निवडण्यास भाग पाडू शकतात. म्हणजे ह्या गोष्टी मी एक्सपेक्ट करते की जे खरोखर ज्यांचं असं वाटतंय की आपला कोटा पूर्ण झालाय, की आपल्याला याच्यापेक्षा जास्त काही नको, लिमिट प्रत्येकाने आपापली ठरवलेली असते. सो आपला जो समाजाप्रती जो आपला हिस्सा आहे देण्याचा तो त्यांनी द्यावा. मग तो पैशाच्या स्वरूपातच असतो असं नाही, ते भावनिक मानसिक कसंही देऊ शकतो. 4 आधाराचे शब्द सुद्धा एखाद्याला खूप श्रीमंत बनवून जातात. एखादा आत्महत्या करायला चाललाय आणि तुम्ही जर त्याला थांबवलं तर त्याच्यासाठी तुम्ही देव आहात, पण ते थांबवण्याचं धाडस आपल्यामध्ये असायला हवं. आणि निश्चितच तुम्ही इथे आलात आणि तुमचं खूप तुम्ही मोलाचं मार्गदर्शन केलं. नक्कीच हा पॉडकास्ट जे कोणी बघणार आहेत त्यांची लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाईल. मी या पॉडकास्टच्या माध्यमातून पण आवाहन करतो की पैशांचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, पैसा कशा पद्धतीने मिळवला पाहिजे, मिळवलेला पैसा कसा टिकवला पाहिजे, यासाठी तुम्ही मॅमकडे क्लास कराच. त्याचबरोबर प्राईड हॉटेल शिवाजीनगर येथे जो काही 24 ऑगस्टला इव्हेंट होणार आहे त्या इव्हेंटला आवर्जून उपस्थित राहा, कारण मी सुद्धा तो इव्हेंट अटेंड करणार आहे. तर तुम्ही पण या असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि मॅडम पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन आमच्या ऑडियन्सला केलं. आपण नेक्स्ट पॉडकास्ट सुद्धा तुमच्यासोबत लवकरच करणार आहोत, त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टींवरती आपण चर्चा करू. आणि आपण इथे थांबूया. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. नक्कीच थँक्यू, धन्यवाद. एवढ्या मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत तुम्ही मला पोहोचवलं. नक्कीच ज्यांच्या लाईफमध्ये काही बदल घडतील त्यांनी कमेंटमध्ये सांगावं की हो आहे आमच्या लाईफमध्ये, आणि ज्यांना लाईफ चेंज करायचे त्यांनी नक्कीच कनेक्ट व्हावं. खूप मोलाची संधी आहे, संध्या येतात पण आपण ती पकडतो की सोडतो यावर आपला सक्सेस डिपेंड असतो. थँक्यू सो मच. थँक्यू पुन्हा एकदा. येस.